नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्स्पायर करिअर अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज संडे म्हणजेच रविवार, आजच्या दिवशी झालेली जी काही आपली टेस्ट आहे त्या टेस्टचं ॲनालिसिस आताच्या आपण या ऑनलाईन लेक्चरमध्ये घेत आहोत। आज झालेल्या 100 गुणांची जी लेखी परीक्षा आहे त्या टेस्टचा निकाल आपण आपल्या समोर बोर्डवरती लिहिलेला आहे। प्रथम विद्यार्थी श्याम केकान 96 गुणावर आहे, द्वितीय विद्यार्थी ऋषी मोठे 85 गुणावर आहे आणि तृतीय विद्यार्थी रोहित जाधव 80 गुणावर आहे। अशी ही आपली ऑनलाईन टेस्ट आज आपण बघितली। तर याच्या प्रश्नांचं ॲनालिसिस आज आपण या ठिकाणी घेणार आहोत। चला तर थोडाही वेळ न वाया घालता मी प्राध्यापक भगवान टोपे गणित व बुद्धिमत्ता विषयाचं ॲनालिसिस कशा पद्धतीने प्रश्न होते आणि त्याचं विश्लेषण कशा पद्धतीने केलं जातं हे आपण बघणार आहोत। चला तर पहिल्या प्रश्नाला सुरुवात करूया। बघा, आजचा आपला पहिला प्रश्न आहे 101 ते 200 मध्ये 1 हा अंक किती वेळा येतो? खरं तर आपल्याला 1 ते 100 मध्ये 1 2 3 4 5 6 7 8 9 पर्यंतचे सर्व अंक आणि शून्य किती वेळा येतात हे माहिती असायला पाहिजे। 101 ते 200 मध्ये 90 90 1 ते 1000 पर्यंत सर्व अंकांचा अभ्यास आपला असायला पाहिजे। बघा, मी तुम्हाला थोडंसं ॲनालिसिस करून दाखवतो। 1 ते 100 मध्ये 1 ते 100 मध्ये 0 हा 11 वेळा येतो, 1 हा अंक 21 वेळा येतो आणि 2 पासून तर 9 पर्यंतचे सर्वच्या सर्व हे 20 वेळा येतात। तसंच 101 ते 200 मध्ये 1 हा अंक 119 वेळा येतो, 2 हा अंक 21 वेळा येतो आणि 2 3 4 5 6 7 8 9 आणि 0 हे सर्वच्या सर्व 20 वेळा येतात। मग हीच क्रिया 201 ते 300 मध्ये 2 हा अंक 119 वेळा येतो, 3 हा अंक 21 वेळा येतो, बाकी सर्व अंक 20 वेळा येतात। तसं 701 ते 800 मध्ये जरी म्हटलं तरी 7 हा अंक 119 वेळा येतो, 8 हा अंक 21 वेळा येतो आणि त्याच्या पुढील बाकी राहिलेले अंक सर्व 20 वेळा येतात। असं 1 ते 1000 मध्ये सुद्धा आपल्याला बघता येतं। 1 ते 1000 मध्ये 0 हा अंक 192 वेळा येतो, 1 हा अंक 301 वेळा येतो आणि 2 3 5 6 7 8 9 पर्यंतचे सर्वच्या सर्व 300 वेळा येतात। म्हणून या ॲनालिसिस मध्ये आपल्याला आपला प्रश्न होता 101 ते 200 मध्ये 1 हा अंक किती वेळा येतो? तर 101 ते 200 मध्ये इथं जर पाहिलं आपण तर आपला 1 हा अंक 119 वेळा येतो। हे आपल्या या आजच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे। ओके, समजला? चला जाऊया आपण पुढच्या प्रश्नाकडे। बघा, आजचा हा आपला दुसरा प्रश्न आहे की टिंबटिंबच्या 90% म्हणजे 540 होय तर ती संख्या कोणती? आता आपल्याला एखादी संख्या दिलेली असेल आणि त्या संख्येच्या 10%, 20%, 30%, 40% असं 100 पर्यंत आपल्याला कुठल्याही प्रकारचं पर्सेंटेज काढावं लागतं। आता या ठिकाणी पाहिलं तर याचा ॲनालिसिस मध्ये x मानून मग त्या संख्येच्या 90% असं आपण लांबलचक उत्तर काढू शकतो। पण तुम्हाला सांगतो काही सेकंदामध्ये आपल्याला याचं उत्तर शोधता येतं। कसं बघा, बघूया आपण। ती संख्या आपल्याला गरज नाही, डायरेक्टली आपण घ्यायचं 90% म्हणजे 540 तर ती संख्या म्हणजे 100% बरोबर किती? बस एवढंच करायचं आहे। आता यामध्ये जर पाहिलं 90% म्हणजे 540 तर 100% म्हणजे किती आणि 100% म्हणजे ती पूर्ण संख्या येत असते। बघा, आता यामध्ये फक्त सेटिंग लावायची आपल्याला। सेटिंग कशी लावायची? एक तर हिच्या सोबत लावा नाही तर तिच्या सोबत लावा। तुम्ही कोणासोबतही सेटिंग लावा पण संख्येची संख्या सोबतच सेटिंग लावा। समजते? मग बघा, आता या ठिकाणी जर मी हा 0 कट केला, हा 0 कट केला तर 9 गुणिले 54 चा कसा संबंध आहे? 9 सक 54 आणि हा 0 किती पट वाढली? 60 पट। या 10 ला सुद्धा 60 पट वाढवायचं गुणिले 60 गुणिले 10 म्हणजे 600 ही झाली आपली ती संख्या। ती संख्या कोणती आहे? 600। समजतंय? आलं लक्षात? जाऊया आपण पुढच्या प्रश्नाकडे। आता आपला तिसरा प्रश्न आहे की 9 किलोग्रॅम साखर ही 9 ग्रॅम साखर ही 9 किलोग्रॅम साखरेच्या शेकडा किती आहे? पर्सेंटेज मध्येच आहे। हाही प्रश्न शेकडेवारीवर आलेला आहे।
बघा या ठिकाणी 9 ग्रॅम दिलेला आहे. 9 ग्रॅम जर दिला असेल तर आपल्याला या 9 ग्रॅम सोबत ग्रॅमचीच तुलना होऊ शकते. म्हणून या 9 किलोग्रॅमला सुद्धा आपल्याला ग्रॅम मध्ये बदलावं लागतं. म्हणून 1 किलोग्रॅम ज्यावेळेस आपण म्हणतो 1 किलोग्रॅम तेव्हा 1000 ग्रॅम तयार होतात. म्हणून 9 किलोची किती होणार? 9 किलोग्रॅमचे 9000 ग्रॅम. आता 9000 ग्रॅमच्या तुलनेमध्ये 9 किलोग्रॅम हा किती पर्सेंटेज मध्ये बसतो हे आपल्याला काढायचं आहे. तर कसं शोधायचं बघा, डायरेक्टली हे जे 9000 आहे 9000 च्या 9 ग्रॅम किती टक्के? कुठल्याही अपूर्णांकाला शेकड्यात गुणला असता, 100 ने गुणला असता त्याचं शेकड्यात रूपांतर होत असतं असं आपल्याला कळतं. या ठिकाणी शून्य काढू शकतो आपण. 0 हा एक शून्य, हा एक शून्य, 9 एका 9, 9 एका 9, राहिले 10, 1/10. एक तर उत्तर आपलं असेल 1/10 किंवा जर छेदामध्ये एकावरती एक शून्य आला असेल तर 0.1 घर मागे घ्यायचा, 0.1% असं आपण म्हणू शकतो किंवा असंही म्हणू शकतो. ओके, समजला? जाऊया आपण पुढच्या प्रश्नात. बघा आपला चौथा प्रश्न आहे, श्लोक 24 किमी प्रति तास वेगाने धावण्याचा सराव करतो तर तो 2.5 तासात किती अंतर धावू शकतो? आता श्लोक असो नाही तर श्लोकी कुणी असो, मुलगा असो किंवा मुलगी, म्हातारा वयोवृद्ध एखादा म्हातारा माणूस असो किंवा तरुण एखादा मुलगा असो, कुठल्याही प्रकारचा व्यक्ती असेल, तासी प्रति तास वेगाने हा जो की कंडिशन असते ही कंडिशन अतिशय महत्त्वाची आहे. श्लोक 24 किमी प्रति तास वेगाने म्हणजे एका तासाला 24 किलोमीटर अंतर धावतो. एका तासाला 24 किमी अंतर धावतो. तर आपल्याला प्रश्न आहे 2.5 तासात. 2.5 तास म्हणजे काय? 2.5 तास हे आपल्याला माहित पाहिजे. 2.5 तास याचा अर्थ होतो 2.5 तास. संख्येत लिहिलं तर 2.5 तास, पण जर वेळेत लिहिलं तर त्याला आपण असं म्हणतो, याला म्हणायचं वेळेत आणि याला म्हणायचं संख्येत. आलं लक्षात? आता या ठिकाणी आपण संख्येत लिहिण्याचा प्रयत्न करूया. 24 किमी प्रति तासचा अर्थ होतो 24 किलोमीटर 1 तास असा त्याचा अर्थ आहे. तर 2.5 तास आपल्याला धावायचंय. मग आपण डायरेक्टली या 24 ला 2.5 ने गुणलं तरी आपल्याला उत्तर भेटतं. 2.5 ने डायरेक्टली गुणायचं, 24 गुणिले 2.5 तरी आपल्याला उत्तर भेटून जाईल. जर याचा गुणाकार केला 24 गुणिले 48 होतात. 0.5 म्हणजे या 24 चे अर्धे मिळवायचे म्हणजे 12. 48 मध्ये 12 टाकले 60 किमी अंतर हे त्याचं उत्तर येतं. म्हणजे टोटल किती अंतर धावू शकतो तो? तर तो 2.5 तासामध्ये 60 किमी अंतर धावतो. येते लक्षात? जाऊया आपण आता पुढच्या प्रश्नाकडे. बघा आपला पाचवा प्रश्न आहे, पहिल्या दोन संख्या तिसऱ्या संख्येपेक्षा अनुक्रमे 20% व 50% जास्त आहेत तर त्या पहिल्या दोन संख्यांचे प्रमाण किती असेल असा आपला प्रश्न आहे. मग आपण काय करूया, या दोन्ही संख्या तिसऱ्या संख्येवर डिपेंड असल्यामुळे ज्या संख्येवर या डिपेंड असतात तिला म्हणजे तिसरी संख्या 100 मानू. जर हिला 100 मानलं, तिसरी संख्या 100, तर पहिली आणि दुसरी संख्या काढणं सोपं जातं. पहिली किती आहे 20% व दुसरी संख्या 50% ने जास्त आहे. मग 100ला 20% म्हणजे 20च वाढतात म्हणून 120. 100ला 50% वाढतात म्हणजे 50च वाढतात 150. आता या ठिकाणी तिसरी संख्या आहे 100, पहिली संख्या आहे 120, दुसरी संख्या आहे 150. आपल्याला विचारलंय पहिल्या दोन संख्येचे प्रमाण किती. प्रमाण काढायचं असेल तर या दोन संख्यांमध्येच आपल्याला प्रमाण ठरवायचं आहे. मग 120 आणि 150 यांचा आपल्याला गुणोत्तर शोधायचं आहे. मग या दोन्ही समान संख्येला कोणी भाग जाईल, दोन्ही संख्यांना समान संख्येने भाग द्यायचा. 0 0 काढला, 12 आणि 15 कोणाच्या पाड्यात येतात, 3 चौक 12, 3 5 15. आता या दोघांना परत कोणी सामायिक अवयवाने भाग जात नाही, म्हणजे 4 आणि 5 हे त्यांचं संक्षिप्त रूप झालं ज्याला आपण प्रमाण असं म्हणतो. 4 5 हे झालं पहिल्या आणि दुसऱ्या संख्येचं प्रमाण. समजतंय? येते लक्षात? जाऊया आपण पुढच्या प्रश्नाकडे. बघा आपला सहावा प्रश्न आहे 1 3 5 6 8 या अंकांचा एकेकाच वापर करून किती 4 अंकी संख्या तयार होतील. आता या दिलेल्या अंकापासून आपल्याला 4 अंकी जेवढ्या जास्तीत जास्त संख्या तयार होतील ते आपल्याला शोधायचे आहे. मग ते किती तयार होतात. आता या ठिकाणी हा जो काही प्रश्न आहे हा
परम्युटेशन आणि कॉम्बिनेशन नावाचा जो घटक आहे त्यामध्ये परम्युटेशन मधला आहे परम्युटेशन याचा अर्थ होत असतो मांडणी. काय अर्थ होतो? मांडणी. या घटकामध्ये आपल्याला अभ्यासायचा असतो. तर एकूण ज्या काही संख्या दिलेल्या असतात त्या एकूण संख्या 5 आहेत आणि त्या ठिकाणी परम्युटेशनचा p घ्यायचा आणि त्याच्या खाली जेवढ्या अंकी आपल्याला सांगितल्या असेल तेवढ्या लिहायच्या. आता या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा असतो एकूण अंक किती, दुसरा असतो एकदाच, तिसरा शब्द असतो 3 अंकी, 4 अंकी, 2 अंकी असं. या 3 घटकावरती हा प्रश्न डिपेंड होतो. 5 परम्युटेशन 4, 5 अंकांचा वापर करून किती 4 अंकी संख्या तयार करता येतात असा हा प्रश्न असतो. एकूण अंक नेहमी वरती लिहायचे. इथं काय लिहिणार बेबी? एकूण अंक आणि इथं लिहायचं किती अंकी. अशा पद्धतीने आपण जर मांडणी केली तर आपल्याला 5 परम्युटेशन 4 याची आपल्याला सोल्युशन काढता येतं. आता याचे उत्तर कसं काढायचं बघा. 5 ला 4 घरे खाली लिहायचं. म्हणजे कसं? 5 गुणिले 4 गुणिले 3 गुणिले 2. 5 ला 4 घरे खालपर्यंत लिहायचं. मग यांचा गुणाकार 5 चौक 20, 20 त्रिक 60 आणि 60 गुणे 120 संख्या तयार होते. किती संख्या तयार होती? 120 संख्या तयार होती. असा हा आपला 6व्या प्रश्नाचं उत्तर. समजतंय? चला तर जाऊया पुढच्या प्रश्नात. बघा आपला 7वा प्रश्न आहे. एका गावची सध्याची लोकसंख्या 28,000 आहे. तर प्रतिवर्ष 5% दराने वाढत असेल, ती जर प्रतिवर्ष 5% दराने वाढत असेल तर 2 वर्षांनी किती लोकसंख्या होईल? आता या प्रश्नाला सोडवत असताना खरं तर p कंसात 1 + r भागिले 100 कंसाचा n घात जे चक्रवाढ व्याजाचे सूत्र आहे ते याचा इथं वापर करून त्याचं उत्तर काढलं जात असतं. त्यानंतर कधी कधी दुसरी पद्धत अशी वापरली जाते. 28,000 घेऊन 5% वाढ म्हणून 105 भागिले 100 105 भागिले 100 या ठिकाणी सुद्धा याचं उत्तर भेटतं. पण ते एवढे मोठे कॅल्क्युलेशन करण्यासाठी फार वेळ लागतो. पण आपल्याकडे अशी एक पद्धत आहे ज्या पद्धतीमध्ये आपल्याला काही क्षणामध्ये उत्तर भेटतं आणि कुठल्याही प्रकारचे मोठे मोठे विस्तारित असे पाठ करण्याची किंवा बोलण्याची गरज पडत नाही. बघा तर कसं आपल्याला उत्तर काढता येईल. या ठिकाणी आपल्याला दर जो काय आहे तो दर टार्गेट करायचा आहे. 5% म्हणजे याचा अर्थ होत असतो 5 भागिले 100. आता याला आपण फार तर पटकन शॉर्टकट करू शकतो. 5 × 5, 5 × 20 100. मांडणी करताना मांडणी अशी करायची. याचा अर्थ होतो 20 ला 1 ने वाढ, 20 ला प्लस 1 ने वाढ झाले किती? 21. किती वाढ? 21. आणि किती वर्षानंतर सांगितलं आपल्याला? 2 वर्षांनी. 2 वर्षांनी सांगितलं असेल, जर 2 वर्ष दिलेला असेल तर या संख्येचा वर्ग करायचा. किती येतो? 400 आणि 21 चा वर्ग करायचा 441. म्हणजे एका गावची लोकसंख्या 28,000 आहे. तसं इथं एका गावची लोकसंख्या 400 असेल तर 2 वर्षांनी ती 441 होते. मग या तुलनेमध्ये हे 400 म्हणजे 28,000. 400 म्हणजे 28,000 तर 441 म्हणजे किती? असं आपल्याला उत्तर काढायचं. नुसत्या मंडोळ्या काढायच्या. मंडोळ्या काढूनच आपल्याला याचं उत्तर काढायचं. कुठल्याही प्रकारचं सूत्र वापरायचं नाही. बघा तर हे 0 काढा, हे 0 काढा, हे 0 काढला, हे 0 काढला. कितीचा पाढा म्हणावा लागतो? फक्त 4चा पाढा, जो अगदी 5वीच्या मुलाला सुद्धा येतो. 4च्या पाढ्यात बघा 4 × 7 28 आणि हा 0 किती पट वाढलं? 70 पट. आता या संख्येला आपल्याला 70 पट वाढवायचं. मग आता 70चा पाढा म्हणायचा का? नाही. खूप सोपा आहे. हा 0 जोडून द्यायचा, 7चाच पाढा म्हणायचा. 7 × 1 = 7, 7 चौक 28, 7 चौक 28 आणि 2 30. ही झाली आपलं फायनल आन्सर. या पद्धतीमध्ये आपल्याला फक्त 4चा पाढा म्हणावा लागला त्याच्यापेक्षा मोठा नाही आणि 7चा पाढा म्हणावा लागला त्यापेक्षा मोठा नाही. एकदम शॉर्टकट मध्ये. आणि नुसत्या मंडोळ्या काढायच्या आहेत. लग्नामध्ये जशा मंडोळ्या असतात तशाच प्रकारच्या या मंडोळ्या आहेत. संपूर्ण लोकसंख्या टॉपिक याच पद्धतीने आपल्याला काढता येतो. कुठल्याही वेगळ्या पद्धतीचा वापर करण्याची गरज पडणार नाही. लिहून देतो, एकही प्रश्न तुमचा कधी चुकणार नाही. ठीक आहे, जाऊया आपण पुढच्या प्रश्नाकडे. आपला पुढचा प्रश्न आहे. 12 मुलांचे सरासरी वय 15 वर्ष असून त्यातील 8 मुलांचे सरासरी वय 18 वर्ष आहे. तर उरलेल्या मुलांचे सरासरी वय किती? फार सोपं आहे. फक्त गुणाकाराची क्रिया असते. जर आपल्याला सरासरी दिलेली असेल
तर सरासरी काढत असताना सरासरी गुणिले एकूण घटक जर आपण केलं, एकूण घटक, तर आपल्याला त्यांची बेरीज भेटत असते. काय भेटत असते? बेरीज. आता ती कसे काय कशा पद्धतीने तयार होतं हे पुढच्या गोष्टी आहेत, त्याला रेग्युलर लेक्चर मध्ये आपल्याला जॉईन व्हावं लागेल. मग काय करायचं, 12 मुलं गुणिले त्यांची सरासरी 15 आहे, 15 गुणिले 12, 15 10 150, 15 गुणिले 30, 150 आणि 30 होतात 180. किती होतात? 180. आता असं बालिशपणाने गुणाकार करायचा नाही. 15 दुने 30, 30 ला 0, 5 ला 3, 15 1 15, 15 3 18. सोडून द्या. आता आपण कॉम्पिटिटिव्हची तयारी करतोय, स्पर्धा परीक्षेमध्ये आलेलो आहोत, त्यामुळं लवकरात लवकर आपल्याला उत्तरापर्यंत कसं जाता येईल हे शोधायचं. त्यानंतर त्यांनी सांगितलं की त्यातील 8 मुलांची, म्हणजे यातीलच फक्त किती मुलं? 8 मुलं, यांची सरासरी किती आहे? 18 वर्ष. मग 18 गुणिले 8, 18 8 किंवा 8 10 80 आणि 8 8 64, 64 मध्ये 80 टाकले 144 होता, किंवा 18 8 144 म्हटलं तरी चालतं. आता यातले 8 12 मुलांमधले 8 मुलांची सरासरी निघाली. आता उरले किती मुलं? 4 मुले. आता 4 मुलांची आपल्याला सरासरी काढायची, 4 मुले, आणि इथं आपल्याला भेटत त्यांची बेरीज. मग 180 मधनं 144 काढा. बघा 180 मधनं 140 गेले, उरले 40, 40 मधून हे 4 गेले, उरले किती? 36. आता 4 मुलांची एकूण बेरीज किती आहे? 36. मग यांची जर आपल्याला सरासरी काढायची असेल तर काय करणार? 36 भागिले 4. फायनली 4 9 36 हे झाले आपली सरासरी. हे आहे आपल्या प्रश्नाचं आन्सर. कळालं? तर उरलेल्या शिल्लक मुलांची सरासरी वय किती? तर ती सरासरी वय आहे 9. समजतंय? ओके. जाऊया आपण पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न आहे आपला 625 चा वर्ग बरोबर 125 चा x वा घात, तर x बरोबर किती? आता हा प्रश्न जो आहे तो आहे आपला घातांक आणि करणे नावाच्या टॉपिक मधला. या घातांकामध्ये जोपर्यंत पाया समान होत नाही, घातांकाचे 9 नियम आहेत, त्या 9 नियमातला जो शेवटचा नियम आहे त्या शेवटच्या नियमाशी अनुसरून असतो हा प्रश्न आहे. या ठिकाणी जोपर्यंत यांचा पाया समान होत नाही तोपर्यंत आपल्याला याचं उत्तर काढता येत नाही. मग या प्रश्नामध्ये पाया समान होण्यासाठी या दोन्ही संख्या कोणाच्या घातामध्ये आहे तर ते आपल्याला शोधता आलं पाहिजे. तर आपल्याला माहिती पाहिजे हे जे 625 आहे हा 5 चा चौथा घात तयार होतो आणि 125 आहे हा 5 चा तिसरा घात तयार होतो. म्हणून 625 म्हणजे 5 चा चौथा घात. आता त्याच्या डोक्यावर 2 आला म्हणजे या ठिकाणी 2 येणार, आणि 125 म्हणजे 5 चा तिसरा घात आणि त्याच्या डोक्यावर आहे x. आपणास घातांकाचा जो नियम 4था ते 5वा नियम असा आहे की घाताचा घात म्हणजे त्याचा गुणाकार होतो, पण इथेही काय होणार? गुणाकार होणार. पाया समान झाला, पाया विसरून जायचं, डायरेक्टली घाताला लिहायचं. 4 गुणिले 2 यांचा गुणाकार करा, 4 दुने 8 बरोबर, इकडे 3 गुणिले x, 3 गुणिले x. जर आपल्याला x ची किंमत काढायची असेल, ज्याची काढायची असते आपल्याला काय किंमत, ती किंमत काढण्यासाठी तो x कसा पाहिजे? स्वतंत्र पाहिजे. मग त्याच्यामध्ये प्लस मध्ये नको, मायनस मध्ये नको, गुणाकारात नको, भागाकारात नको, घातात नको, खाली नको, वर नको, कुठंच नको. आणि म्हणून हा 3 इथं गुणाकारात असेल तर त्याला आपल्याला इकडे भागाकारात पाठवायचं, म्हणजे 8/3 तयार होतो. मग आता x ची किंमत आपल्याला भेटली आहे 8/3, किंवा या 3 ने जर याला भाग दिला असेल तर पूर्ण भाग बाजूला निघेल, 3 दुने 6 उरले 2/3. हे आहे आपलं उत्तर. हेही बरोबर आहे आणि हे त्याचं पूर्णांकित अपूर्णांकाचं रूप आहे. समजतंय? चलायचं पुढच्या प्रश्नाकडे. जाऊया आपण पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न आहे आपला 27 36 45 54 आणि 63 या संख्यांची सरासरी किती? आता हा प्रश्न सरासरीवर आधारित आहे. आता आपल्याला असं लक्षात येतं की या संख्या जर आपण निश्चित क्रमाने लावलेल्या आहेत का, तर बघा 27 नंतर 36 येतो, 27 मध्ये 9 टाकले 36, 36 मध्ये 9 टाकले 45, 45 मध्ये 9 टाकले 54, 54 मध्ये 9 टाकले 63. म्हणजे या संख्यातला जो फरक आहे तो फरक कसा आहे? समान आहे. म्हणून समान फरकाने येणाऱ्या ज्या काही संख्या असतात त्या संख्यांचा सरासरी हा नेहमी मधोमध येणारी संख्या असते. मग अशा वेळेस काय करायचं? जर यांच्यातला फरक समान असेल, फरक जर समान असेल तर यांच्यातला फरक जर समान असेल तर मधोमध येणारी संख्या, 2 इकडं 2 तिकडं सोडून द्यायच्या, ही झाली आपली सरासरी. सरासरी बरोबर किती येणार? 45. हे झालं आपलं उत्तर. म्हणजे या ठिकाणी आपल्याला सूत्राची सुद्धा गरज नाही, या संख्यातील फरक समान असेल. बघा संख्येतील फरक, संख्येतील फरक समान असल्यास मधोमध येणारी
सरासरी असते. आपला सरासरीचा हा समान फरकातील. मग आता फरक कोणामध्ये समान आहे, तर फरक नैसर्गिक संख्येमध्ये समान आहे, समसंख्यांमध्ये समान आहे, विषम संख्यांमध्ये समान आहे. या सर्व संख्यांमधला फरक हा निश्चित आहे. सम संख्येत 2 चा फरक येतो, विषम संख्येत 2 चा फरक येतो, नैसर्गिक संख्येमध्ये नेहमी 1 चा फरक येतो. म्हणून नेहमी क्रमवार येणाऱ्या नैसर्गिक संख्यांचा सरासरी सुद्धा मधोमध येणारी संख्याच असते. नेहमी क्रमानुसार समसंख्यांचा सरासरी सुद्धा मधोमध येणारी संख्याच असते आणि क्रमानुसार येणाऱ्या विषम संख्यांचा सरासरी सुद्धा नेहमी मधोमध येणारी संख्याच असते. मग आता या ठिकाणी या संख्या निश्चित सम किंवा विषम किंवा नैसर्गिक नाही, परंतु यांच्यातला फरक मात्र कसा आहे, समान आहे. मी शब्द काय वापरलाय, फरक. मी नैसर्गिक सम आणि विषम नाही वापरला, मी फरक निश्चित म्हणलो. आता फरक यांच्यात समान येतो म्हणून यांचेही नाव त्याच्यामध्ये येतात, परंतु या नैसर्गिक फक्त नैसर्गिक आहेत आणि समान फरकाने आहेत, सम किंवा विषम कंटिन्युअसली नाहीत. तरी सुद्धा फरक समान असल्यामुळे मधोमध येणारी संख्या हीच आपली सरासरी होते. या प्रश्नाचं उत्तर येतं 45. जाऊया आपण पुढच्या प्रश्नाकडे. एका मुद्दलाची चक्रवाढ व्याजाने 4 वर्षात दुप्पट होते, तर दाम दुप्पट होते असं आपण म्हणूया. दाम दुप्पट होते तर ती किती वर्षात 8 पट होईल. आता या प्रश्नाचं उत्तर काढताना चक्रवाढ व्याजाची कंडिशन आहे. खरं तर विद्यार्थ्यांना चक्रवाढ व्याज हा अतिशय कठीण जाणारा घटक आहे, परंतु मी तर असं म्हणेन की चक्रवाढ व्याज हा अतिशय सोपा घटक आहे जर आपण आपल्या पद्धतीने उत्तर काढलं तर. आता या प्रश्नासाठी सुद्धा वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये वेगवेगळे सूत्र आपल्याला दिसतात, परंतु आपण ज्या पद्धतीने उत्तर काढतो त्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या सूत्राचा वापर होत नसतो. बघूया कसं काढायचं. या ठिकाणी आपल्याला 4 वर्ष दिलेली आहेत आणि दाम दुप्पट दिले. पटीसाठी आपण x मानूया पट आणि n म्हणजे कालावधी किंवा काळ मानूया. तर पहिल्या अटीनुसार कसं लिहायचं बघा, 4 वर्षात दुप्पट म्हणून 2 आणि वर्ष दिला असेल तर 1/4 घेणार, 2 पट. छेदामध्ये काय घेणार, पट. पुढे तर ती रक्कम किती वर्षात 8 पट होईल. किती पट, 8 पट. पण वर्ष किती माहित नाही म्हणून आपण त्याला काय म्हणू, टी. काय म्हणलं आपण, टी. बघा सोपा आहे. इथं खाली लिहिणार दोन्ही बाजूला पट मध्ये बरोबरचं चिन्ह, इकडे 4 वर्ष असेल तर इकडे किती वर्ष. आता या ठिकाणी बघा, या प्रश्नाचं उत्तर काढण्यासाठी इथं पाया समान असणं आवश्यक आहे. म्हणजे चक्रवाढ व्याजाचा प्रश्न आहे परंतु आपण त्याला घातांकाच्या नियमानुसार सोडतोय. किती मजेदार गोष्ट आहे बघा. म्हणून या ठिकाणी पाया समान करूया. 2 हा तर सर्वात लहान बेस आहे, पण 8 ला आपण 2 करू शकतो. मग 8 म्हणजे काय, 2 चा घन. मग बघा याची मांडणी अशी होते, 2 चा 1/4 बरोबर इकडे 2 चा 3 गुणिले 1/t. म्हणून 3 एक 3 तयार होतो. पाया समान झाला, बरोबरचं चिन्ह असेल तर डायरेक्टली घातांक आपण घेऊया. 1/4 बरोबर इकडे 3 एक 3 छेदामध्ये t. आता फक्त क्रॉस मल्टिप्लाय करा, 3 ला वरती पाठवा, t एक t आणि हे 4 गुणिले 3 4 त्रिक 12 वर्ष. किती वर्ष, 12 वर्ष. असं आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे. बघा चक्रवाढ व्याजाचा प्रश्न जरी असला तरी आपण याला घातांकाच्या नियमामध्ये सोडवलं. अतिशय सोपी टेक्निक आहे, कुठल्याही सूत्राचा वापर. चला जाऊया आपण पुढच्या प्रश्नाकडे. हा प्रश्न बघा, बोट आणि प्रवाहाशी रिलेटेड असलेला घटक आहे. संत पाण्यात 13 किमी प्रति तास वेगाने प्रवाहाच्या दिशेने जाणार आहे. प्रवाहाच्या दिशेने एक बोट जाते आणि त्या प्रवाहाचा वेग दिलाय आपल्याला 4 किमी. संत पाण्यातील बोटीचा वेग दिलाय आपल्याला 13 किमी. तर प्रवाहाच्या दिशेने 119 किमीचा प्रवास करण्यास किती वेळ लागेल. आता याला आपल्याला खरं तर वेगवेगळ्या सूत्राचा वापर होत असतो. कुठल्या सूत्राचा वापर नाही करायचा, U S D अशा 3 कंडिशन मध्ये असतो. हा जो काही वेग आहे हा प्रवाहाच्या दिशेने, याला म्हणायचं संत पाण्यातील वेग आणि याला म्हणायचं प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने. यातला जो गॅप असतो याला म्हणायचं प्रवाहाचा वेग, हा पण प्रवाहाचा वेग असतो. बस या सूत्रामध्ये टाका, कुठल्याही प्रकारच्या सूत्राचं उत्तर आपल्याला अडचण येणार नाही. दिसतंय ओके. बघा आता या ठिकाणी प्रवाहाच्या संत पाण्यातील वेग दिला आपल्याला 13 किमी म्हणून इथं लिहू आपण 13 किलोमीटर प्रति तास आणि प्रवाहाचा वेग दिलाय 4 किमी प्रति तास म्हणून इकडे 4 किमी प्रति तास. पण आपल्याला प्रवाहाच्या दिशेने जायचंय म्हणून या दिशेकडून इकडे जाताना, प्रवाहाच्या दिशेकडे जाताना प्रवाहाचा वेग वाढत चालतो. ज्या दिशेला पाणी जाते त्या दिशेला बोट जात असेल तर साहजिक स्पीड वाढणार, पण प्रवाहाची दिशा या दिशेला आहे आणि बोट या दिशेला जाते तर वेग कमी होणार. म्हणून प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला जर पाहिलं तर 13 ने 4 वजा करायचे म्हणजे इकडे किती येणार, 9 किमी प्रति तास.
प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 9 किमी प्रति तास, संत पाण्यामध्ये 13 किमी आणि 13 मध्ये 4 टाकले तर 17 किमी प्रति तास, 17 किमी प्रति तास असं आपल्याला या प्रश्नाचं उत्तर भेटतं। आता या ठिकाणी प्रवाहाच्या दिशेने वेग आलाय 17 किमी प्रति तास, याचा अर्थ होतो एका तासात 17 किलोमीटर जाते, तर 119 किमी प्रवास करण्यासाठी किती तास लागतील असा आपला प्रश्न आहे। बघा डायरेक्टली पटीमध्ये शोधायचं, 17 च्या पटीत आहे 17 7 119 म्हणून यालाही पटीत वाढवा, 7 पट करा, 7 1 7 तास। आलं लक्षात? समजलं? हे आहे आपल्या आजच्या या 12व्या प्रश्नाचं उत्तर, 7 तास एवढा वेळ लागेल। ओके, जाऊया आपण पुढच्या प्रश्नाकडे।